लॉन्च केली आपण आणि बऱ्याच जणांचे काही मेसेज होते की सर याचं स्पष्टीकरण कसं असेल, कारण हे महाराष्ट्रातला मी पहिला उपक्रम घेत आहो की ज्याच्यामध्ये टेस्ट आणि त्याचं स्पष्टीकरण असा आपला महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे. याच्यामुळं काय होणार आहे की तुमच्या सर्व विषयांच्या कृषीची तयारी इथं होणार आहे. तर आज आपण तिथं काही तुम्हाला डेमो मी दाखवणार आहे आणि याचे डिटेल जे व्हिडिओ असतील ते यूट्यूबमध्ये तुम्हाला भेटतील. आता सध्या आपण विकास योजनेचे 3 व्हिडिओ टाकलेले आहेत, 2 टेस्ट सिरीज टाकलेले आहेत. लवकरच याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ प्लस तुमचे बाकीचे व्हिडिओ आणि टेस्टसुद्धा टाकणार आहोत, कारण आपल्याला वेळसुद्धा आहे. आता कृषी विद्यापीठ भरती असो का येणारी तुमची कृषी सेवक असो, कृषी विद्यापीठ भरतीचे आपल्याला संकेत भेटलेले आहेत आणि कृषी विद्यापीठ भरती होणार, आलं लक्षात. त्याच्यामुळं आपली तयारी आपल्याला करायचं आहे. आणि आपल्या या बॅचचं एक वैशिष्ट्य मी असं ठेवलेलं आहे की यावेळेस कृषी सेवक असो म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी असो का तुमचा कृषी विद्यापीठ असो, आलं लक्षात, कृषी विद्यापीठ असो, इथं आपल्याला जे काही आपलं टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत, जसं कृषी सेवकमध्ये जर आपले 60 प्रश्न असतील तर आपल्या बॅचच्या स्टुडंटचं टार्गेट हे 48+ आहे. आता कोणी काही म्हणत असेल की 55+ वगैरे, असं काही नाही आहे, आपल्याला करून दाखवायचं आहे. त्याच्यामुळे मी आपले टार्गेट ठेवलं आणि तुम्ही आपल्या सर्व बॅचच्या स्टुडंटना हे 48+ टार्गेट कृषीमध्ये घ्यायचं. आणि हे जर 48+ टार्गेट जर तुम्ही इथं अचीव केलं तर कृषी विद्यापीठामध्ये तुम्हाला कृषी विद्यापीठाची काही वेगळी स्टडी करायची गरज पडणार नाही, आलं लक्षात. त्याच्यामुळं हे टार्गेट आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे. प्लस म्हणत आहे मी, याच्या खाली नाही, 48+ हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. तर बघा आपली जी टेस्ट 1 होती मी जी टाकलेली आहे त्याची PDF, तर याचा टेस्ट 1 मधला हा पहिला प्रश्न आहे आपला. ॲक्च्युअली आपल्या त्या टेस्टमधला हा दुसरा प्रश्न आहे, पण इथं तो पहिला घेतलेला आहे, आलं लक्षात. तर बघा प्रश्न मराठी आणि ड्युएल लँग्वेजमध्ये दिला आणि मी डिग्री बेसवर घेत आहोत. डिप्लोमा स्टुडंटवाल्याने लक्षात घ्या, डिग्री बेसवर घेत आहो आणि तुम्हाला कृषी विद्यापीठ असू द्या का काही असू द्या, डिग्री बेसवरलेच प्रश्न राहतील. बघा, विच न्यूट्रिएंट इज इसेन्शियल टू द रूट डेव्हलपमेंट, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की मुळाची वाढ होण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे, आलं लक्षात, किंवा मुळांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य कोणतं. तर बघा हे व्हिडिओ ज्यावेळेस माझे त्या आपल्या बॅचमध्ये पडतील तर मुलांनी जे माहिती आहे ते नोट करायचं नाही, पण ज्यांना माहिती नाही तर वेगवेगळ्या गोष्टी मी सांगत आहेत ते रजिस्टरामध्ये नोट करायचं. एक स्पेशल टेक्निकल बॅचचं सदार सरांचं रजिस्टर बनवायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नोट करायच्या आहेत. आणि ज्यावेळेस तुमची परीक्षा 20 दिवस आधी, आता 20 दिवस राहिले, तर मग रिव्हिजन्स काय करायचं, तर हे रजिस्टर रिव्हिजन्स करायचं, आलं का लक्षात. त्याच्यामुळे या गोष्टी नोट करायचं. बघा आता बघा याच्यात काय सांगितलं की मुळांच्या वाढीसाठी म्हणजे रूट डेव्हलपमेंटसाठी कोणतं मूलद्रव्य आवश्यक आहे, अन्नद्रव्य आवश्यक आहे असंही म्हटलं तरी चालते. पहिलं ऑप्शन्स दिलं मॅग्नेशियम, दुसरं ऑप्शन्स दिलं आहे सल्फर म्हणजे ज्याला आपण गंधक म्हणतो, तिसरं ऑप्शन्स दिलं आहे झिंक, चौथा ऑप्शन्स दिलं आहे नायट्रोजन आणि 5वं ऑप्शन्स दिलं आहे फॉस्फरस. तर तुम्ही ऑलरेडी इथे सॉल्व्ह केलेली आहे. आता आपण त्याचं स्पष्टीकरण बघत आहोत. बघा याचं राईट आन्सर आहे फॉस्फरस. काय राईट आन्सर आहे, फॉस्फरस. यालाच काय म्हणतो आपण, स्फुरद म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो याला मराठीत, डिप्लोमावाले स्टुडंट, स्फुरद, याला आपण स्फुरद म्हणतो. आणि काही गोष्टी इंग्लिशमध्येही तुम्ही लक्षात ठेवा, कारण असंच विचारणार आहे. जसं मॅग्नेशियम तर असं तुम्हाला मॅग्नेशियममध्ये मराठीत देणार आहे, आलं लक्षात. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता बघा याचं एक्सप्लेनेशन जर आपल्याला द्यायचं असेल इथं, तर बघा सगळ्यात प्रथम जर तुम्ही लक्षात घ्या की जे फॉस्फरस आहे तर हे याचं उत्तर आहे. म्हणजे फॉस्फरस जे आपलं स्फुरद आहे तर स्फुरद हे मुळांच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहे. आता स्फुरद आहे तर स्फुरदचं अजून काय काय महत्त्वाचं आहे, तर स्फुरद हे तुमचं जे आपलं काय म्हणतो फ्लावर, ज्याला की आपण फुलं म्हणतो, अलग लक्षात. वनस्पतीचे फुलं येण्यासाठी सुद्धा स्फुरद महत्त्वाचं आहे. नंबर 2 सीड म्हणजे बियाणे जे असते आपलं सीड असते, सीडची वाढ होण्यासाठी सुद्धा स्फुरदची गरज आहे. त्याच्यानंतर फळांची वाढ होण्यासाठी, बघा फळांची वाढ होण्यासाठी कशाची गरज आहे, तर स्फुरदची गरज आहे, अलग लक्षात. म्हणजे सुरुवातीला फुलांची सुरुवात होण्यासाठी सुद्धा स्फुरदची गरज आहे, फळांची वाढ होण्यासाठी सुद्धा स्फुरदची गरज आहे, आणि बियाणे म्हणजे सीडची डेव्हलपमेंट होण्यासाठी सुद्धा स्फुरदची गरज आहे, आणि मुळांची वाढ होण्यासाठी सुद्धा स्फुरदची गरज आहे. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न विचारला त्यांनी की बा फळांच्या वाढीसाठी किंवा तुमच्या बियाण्यांच्या वाढीसाठी किंवा जास्त फ्लावर येण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे, तर तिथं तुम्हाला उत्तर मानायचं स्फुरद, अलग लक्षात. इथं मी तुम्हाला काय विचारलं आहे, रूट डेव्हलपमेंट म्हणजे हात आला, पण बाकी कशासाठी इम्पॉर्टन्स आहेत, अलग लग. फुलांच्या वाढीसाठी, बियाण्यांच्या वाढीसाठी, सीड वाढीसाठी, त्याच्यानंतर फळांच्या वाढीसाठी सुद्धा हे गरजेचा आहे. त्याच्यानंतर येते आपला मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम कुठे इम्पॉर्टंट आहे, तो क्लोरोफिल, अलग लक्षात. क्लोरोफिलसाठी मॅग्नेशियम महत्त्वाचा आहे. क्लोरोफिल आलं की मॅग्नेशियम तुम्हाला टिक करायचा आहे. त्याच्यानंतर सल्फर. आता सल्फर हा
जेवढेही ऑइल सीड क्रॉप आहेत, ऑइल सीड क्रॉप म्हणजे कोणते, तर तेलवर्गीय क्रॉप, तर तेलवर्गीय क्रॉपमध्ये कोणता वापरला जातो, तर सल्फर वापरला जातो. म्हणजे ऑइल सीड, अलग लक्षात, तर तेलवर्गीय जे क्रॉप आहे तर त्याच्यासाठी सल्फर वापरला जातो. त्याच्यानंतर झिंक, आपल्याला झिंक माहिती आहे की झिंक हे एक कॅटॅलिस्ट आहे. झिंक कसं आहे, कॅटॅलिस्ट आहे, अलग लक्षात, झिंक हा कॅटॅलिस्ट आहे. आणि झिंकच्या डिफिशियन्सीमुळे खैरा रोग लक्षात ठेवा, याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे. खैरा रोग हा झिंकच्या डिफिशियन्सीमध्ये कोणत्या पिकात होते, तर ते होते कशामध्ये सांगता येते का, तर ते होते आपल्या राईसमध्ये. दुसरी गोष्ट नायट्रोजन. आता नायट्रोजन कशासाठी आहे, तर जी काही कायिक वाढ असते, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, ज्याला कायिक वाढ म्हणतात, व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी नत्र. त्याच्यानंतर प्रथिने तयार करण्यासाठी सुद्धा नत्र, न्यूक्लिक ॲसिडचा महत्त्वाचा भाग म्हणजे नत्र, अलग लक्षात. तर हे झाले याचे फंक्शन्स. आता अजून आपल्याला बघायचं आहे की बा इसेन्शियल मूलद्रव्य किती आहेत, अलग लक्षात. उत्तर काय राहील, 16 की 17, तर तुमचं उत्तर राहील 17. किंवा एखाद्या झाडाला किंवा एखाद्या पिकाला, जे काही आपलं पीक असते किंवा झाड असते, त्या झाडाला त्याची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी किती मूलद्रव्याची आवश्यकता आहे, तर ते 17. काही बुकमध्ये अजून सुद्धा 16 दिलेला आहे, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. 16 नाही मित्रांनो, 17. मग 17वं कोणतं आहे, तर 17वं आहे निकेल. 17वं कोणतं आहे, लिहून घ्या, निकेल, अलग लक्षात. निकेल हे 17वं. म्हणजे मूलद्रव्य एकूण अत्यावश्यक झाडाला किती मूलद्रव्य लागतात, तर उत्तर राहील 17. त्याच्यानंतर आता आपण जर बघितलं अजून याचा की एक इसेन्शियल क्रायटेरिया दिला आहे, इसेन्शियलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. इसेन्शियलिटी काही असंच इंग्लिशमध्ये लिहून घ्यायचं, डिप्लोमावाल्या मुलांनी सुद्धा असंच लिहून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये काही शब्द, अलग लक्षात. कारण काय, कारण की हे तुम्हाला त्याच्यात दिलेलं नाही, अलग लक्षात. आपल्याला तिथं मार्क घ्यायचे आहेत. इसेन्शियलिटीचा क्रायटेरिया आहे मित्रांनो, तो क्रायटेरिया जो राहणार आहे, तर तो क्रायटेरिया तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, पण हा कोण दिला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, IBPSला प्रश्न विचारला आहे. तर इसेन्शियलिटी क्रायटेरिया आहे तो दिलेला आहे. ते सायंटिस्टचं नाव तुम्हाला पाहिजे, त्याचं नाव लिहून घ्या, ॲर्नॉन. कोण दिलेलं आहे, आर्नॉन अँड स्टाउट. आणि स्टाउट हे 2 सायंटिस्ट यांनी दिला. कधी दिला, 1939 मध्ये. कधी दिला, 1939. आता इसेन्शियलिटी क्रायटेरिया म्हणजे काय, तर त्याच्यातले 2-3 त्याचे क्रायटेरिया त्यांनी दिले. त्याच्यातला 2 महत्त्वाचा आहे. पहिला त्यांनी सांगितला होता, विचारणार नाही अलग लक्षात, पण लक्षात असू द्या. पहिला सांगितलं की एखाद्या झाडाला, अलग लक्षात, एखाद्या झाडाची लाईफ सायकल, जर एखादा मूलद्रव्य, हे इसेन्शियल मूलद्रव्य आहेत ना 17, त्याच्यातला जर एखादा मूलद्रव्य जर नसेल तर त्याची लाईफ सायकल कंप्लीट होऊ शकत नाही, असा पहिला सांगितला होता. आणि दुसरा सांगितलेला होता त्याने की एखादं जर झाड आहे तर त्याला जो मूलद्रव्य लागणार आहे तोच मूलद्रव्य त्याला द्यावं लागणार आहे, रिप्लेसमेंट म्हणून दुसरा मूलद्रव्य तिथं देता येणार नाही. आणि तो जर मूलद्रव्य कमी असेल तर एखादा दुसऱ्या मूलद्रव्याचं ॲब्सॉर्प्शन करणं, जे ॲब्सॉर्प्शन्स केलं जाते तर तिथं त्याचं ॲब्सॉर्प्शन होणार नाही, अलग लक्षात. तर हे इसेन्शियली क्रायटेरिया 3 त्यांनी दिलेले होते. फक्त आपल्याला इसेन्शियलिटी क्रायटेरिया कोण दिला, तर ॲर्नॉन आणि स्टाउटनं दिला. कधी दिला, 1939 मध्ये. त्याच्यानंतर अजूनही बघा प्राथमिक, बघा हे मूलद्रव्य 17 झाले. आता 17 मूलद्रव्याचं आपण क्लासिफिकेशन्स करू. बेसिक, याला बेसिक किंवा मूलभूत म्हणतात. बेसिक मूलद्रव्य कोणते येतं, तर बेसिक येतं CHO. बेसिक मूलद्रव्य किती येतं, 3. CHO. C म्हणजे काय, कार्बन. H म्हणजे काय, हायड्रोजन. O म्हणजे काय, ऑक्सिजन्स, अलग लक्षात. CHO हे बेसिक येतं. त्याच्यानंतर प्रायमरी म्हणजे प्राथमिक, नाही प्रायमरी न करता आपण याला मायक्रो न्यूट्रिएंट करू. कोणते करू, मायक्रोमध्ये आपण याचे 2 भाग पाडू, एक म्हणून प्रायमरी आणि एक म्हणून सेकंडरी, अलग लक्षात. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे जे बेसिक येतं याच्यात कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन्स. तर जवळपास एखादा झाड आहे ना, म्हणजे जे टोटल आपण 100 पकडू, तर 100 पैकी जवळपास 2-3 महत्त्वाचे मूलद्रव्य येतं जे 96 ते 98% एवढा भाग व्यापतात. 96 ते 98% एवढा भाग व्यापतात. म्हणजे 1 ते 2% जे मूलद्रव्य आहेत ते मॅक्रो मूलद्रव्य आणि मायक्रो मूलद्रव्य. आता बघा मॅक्रो जे आहेत तर मॅक्रोमध्ये आपण याचे 2 भाग करू, एक प्रायमरी करू आणि सेकंडरी करू. प्रायमरी कोणते, NPK. आणि सेकंडरीमध्ये तुमचे कोणते येतात, सल्फर येतो, त्याच्यानंतर कॅल्शियम येते, त्याच्यानंतर मॅग्नेशियम येते. म्हणजे हे किती झाले, 6. हे किती झाले, 3. आता किती राहिलेले आहेत खाली, आता राहिलेले आहेत 8. आणि 8 मूलद्रव्य असतात मायक्रो, सूक्ष्म मूलद्रव्य, अलग लक्षात. याला काय म्हणू आपण, सूक्ष्म मूलद्रव्य. आता हे सूक्ष्म मूलद्रव्य 8, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आयर्न आहे, झिंक आहे, मॅग्नीज आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, क्लोरीन आहे, मॉलिब्डेनॉन आहे आणि निकेल. हे 8 मूलद्रव्य आहेत, अलग लक्षात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या टेस्टमध्ये की हजारो प्रश्नाची तयारी होईल. आता हजारो म्हणजे मला सांगा आता इथं किती प्रश्नाची तयारी झाली. पहिला प्रश्न की बा
पहिला प्रश्न तर हा आहे तो झालाच. दुसरा प्रश्न की बा हे तुम्हाला सांगितलेले आहे याचं स्पष्टीकरण. जसं आता तुम्हाला विचारलं की बा ऑइल सीड समजा सल्फर आहे तर किंवा ऑइल सीड क्रॉप आहे तर तेलवर्गीय पीक आहे त्यांच्यासाठी कोणता मूलद्रव्य आवश्यक आहे तर तिथं सल्फर तुमचं गंधक उत्तर आहे. झिंकचा सांगितला खैरा रोग, अलग लक्षात. नत्राचा सुद्धा सांगितला आहे. मॅग्नेशियम क्लोरोफिल सांगितलं आहे तुम्हाला इथं. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे तुम्हाला की किती एकूण मूलद्रव्य लागणार आहेत, 17 मूलद्रव्य लागणार आहे. 17 मूलद्रव्य कोणता आहे तर निकेल आहे. आयर्न हे जो इसेन्शियलिटी क्रायटेरिया आहे जो दिलेला आहे तर ह्यो कोणत्या दोन सायंटिस्टने दिला तर ऑर्नॉन आणि स्टाउटने दिला. बरं कधी दिला 1939 मध्ये दिला. बरं एकूण जे 17 मूलद्रव्य त्याचं क्लासिफिकेशन, कारण याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत बेसिक. एमपीएससीला तर असतातच, जो सायन्स एमपीएससी जनरल पीएसआय एसटी आहे त्याच्यात जो सायन्सचा पार्ट असते त्याच्यावर प्रश्न असतात. आणि आपल्या मागची जी कृषी सेवक झाली, ग्रामसेवक झाली, याच्यातही प्रश्न विचारलेले आहेत. अलग लक्षात. आता मग बेसिक कोणते सांगितले ते 3 सांगितले. अलग जे की महत्वाचे 96 ते 98% एवढा भाग या बेसिक अन्नद्रव्यांनी वापरलेला आहे असं म्हणू आपण. अलग. त्याच्यानंतर मॅक्रो किती आहे तर 6 आहे. मग या 6ला आपण डिवायडेड केलं. एक प्राथमिक मूलद्रव्य आणि दुय्यम मूलद्रव्य. प्राथमिक कोणते येतं नत्र, स्फुरद आणि पोटॅशियम. दुय्यम कोणते येतं सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम. आता मॅक्रो मूलद्रव्य म्हणजे काय, जे 1 ppm पेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन ते झाले मॅक्रो. मायक्रो म्हणजे काय, 1 ppm च्या खाली जे लागतात ते म्हणजे मायक्रो. अलग. म्हणजे तुम्ही इथं अजून त्यांनी विचारलं किंवा फुलांच्या वाढीसाठी किंवा फळांच्या वाढीसाठी कोणतं मूलद्रव्य महत्वाचं आहे तर ते फॉस्फरस. मला सांगा आता तुम्हाला एका म्हणजे असे प्रश्न येतं की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्कशन करणार. आता इथं किती मोठं तुम्हाला माहिती झालंय, तुम्ही ह्या जर गोष्टी नोट केलेल्या असतील ना तर तुमचं इथं किती मोठं स्टडी होत आहे. मग मला सांगा 350 रुपयामध्ये कोणी आहेत का असे की ज्याच्यात तुम्हाला एवढं काही सांगणार येतं बॅचमध्ये ॲग्रिकल्चरचं विशेषतः, कारण आपला ॲग्रिकल्चर 48+ वाले फोकस आहे. एवढा मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की माझी मेहनत त्याच्यात खूप राहणार आहे आणि तुम्हालाही मेहनत घ्यायला नाही. मी फक्त टेस्ट सिरीज टाकून तुम्ही सॉल्व करा 300 रुपये द्या, 500 रुपये द्या, 600 रुपये असं नाही केलेलं आहे बाबा. या बारच्या मी मेहनत घेत आहे तुमच्यासाठी आणि ही मेहनत कृषी सेवक असो, कृषी विद्यापीठ असो, सगळ्याला कामा येणार आहे तुम्हाला. अलग सगळ्याला कामा येणार आहे ही मेहनत. असे व्हिडिओ भेटेल त्याला पहा ना, 2-2दा 3-3दा तुम्ही जर ते रेकॉर्ड व्हिडिओ जर पाहिले तर मी तो लिहून घ्यायची गरज नाही. पाठ तोंडी पाठ सांगाल असं तुम्ही सर असं आहे असं आहे. कशाला डिप्लोमावाल्या स्टुडंटला मार्क नाही येणार, त्यालाही येतील आणि डिग्रीवाल्यालाही बेस कंप्लीट होतील. आता दुसरा प्रश्न घेऊ. ओके. पण ही टेस्ट सिरीज आहे की तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म. हे ॲप डाउनलोड करा आणि ही परचेस करा. आणि वेळ आहे सध्या अभ्यासाला, कोणतेही 1-1.5 महिन्यात जाहिरात येणार नाहीये. जाहिरात 1-1.5 महिन्यात आली तरी दिवाळी किंवा त्याच्यानंतरच ह्या जाहिराती होतील. अजून 2-3 महिने चांगला अभ्यास करा, पण ह्या जाहिराती येणार आहे. म्हणजे मला कृषी विद्यापीठाची तरी माहिती आहे. याचाही आता तुम्ही म्हणसाल कृषी सेवकची काय, अरे बाबा कृषी सेवकचे काही अपडेट द्यायचे आपल्याला एवढ्या गरजाच नसतात, कारण की 150 दिवसाचा प्रोग्राम मी ऑलरेडी सांगितलं आहे, शासनाचा ठरलेला आहे. आणि प्रत्येक विभागाचं 150 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आकृतीबंध नवीन तयार करून मंजूर करणं, सेवा प्रवेश नियम नवीन तयार करून मंजूर करून घेणं आणि त्या जाहिरातीला मान्यता दिला, हे शासनाचा 150 दिवसाचा प्रोग्राम आहे ना. मग त्याच्यामुळे त्या प्रोग्रामचं करावंच लागणार आहे कंपल्सरी प्रत्येक डिपार्टमेंटला. ही टेस्ट सिरीज आहे जी त्यांना तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. बाकीचे व्हिडिओ देत आहे, योजनेचे व्हिडिओ देत आहे. 3 व्हिडिओ टाकले. मुलांच्या कमेंट्स बघा आहेत. मी कोणालाही मागत नाही की मला काय त्याचे कमेंट्स आहेत, ते मुलं स्वतःहून कमेंट्स टाकतात. व्हिडिओ लेक्चरची टेस्ट सिरीज महाराष्ट्रात प्रथम देत आहे मी आणि याच्यात खूप सारं मेहनत आहे आणि सगळे विषय याच्यात येणार आहेत. ओके. आता दुसरा प्रश्न बघू आपण. हां, आता दुसरा प्रश्न काय आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज ए ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप. म्हणजे खालीलपैकी हिरवळ खत पीक कोणते आहे. तर ऑप्शन पहिला आहे कॉटन म्हणजे कपाशी, ऑप्शन दुसरा आहे राईस म्हणजे भात, ऑप्शन तिसरा आहे सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल, ऑप्शन चौथा आहे अल्फा त्यालाच लसूण घास मराठीवाले लक्षात ठेवा किंवा अल्फा लक्षात ठेवा, आणि ऑप्शन 5 आहे नन ऑफ द अबव. अलग लक्षात. ह्या आता मी IBPS पॅटर्ननुसार 5-5 प्रश्नावली बनवली. मला सांगा TCS नाहीच घेतली आणि त्याने 4च ऑप्शन दिली. नॉलेजचा काही फरक होणार आहे का. अलग लक्षात. नॉलेजमध्ये काही फरक असं थोडे की आता MPSCनं घेतली म्हणजे त्यांनी जर प्रश्न विचारला तर खालीलपैकी कोणता मूलद्रव्य प्राथमिक नाही म्हणजे मग MPSCनं घेतली तर मग तुम्हाला तिथं काही अजून वेगळेच काही मूलद्रव्य येणार आहेत का. नाही. TCSनं घेतलीच वेगळेच काही विचारणार आहे का. नाही. एकच आहे फक्त. इथं 5 प्रश्न विचारतील, तिथं 4 प्रश्न विचारतील. अलग लक्षात. म्हणून TCS घेऊ, IBPS घेऊ का कोणीही घेऊ, आपला अभ्यास 100% ठेवायचा, कोणी अडवणार नाही. कारण टार्गेट एकच आहे कृषी सेवकचं काय 48+ मायनस नाही. इथून पुढं चालायचं, याच्या आत नाही बोलायचं आपल्या टेस्टवाल्यांनी ॲग्रिकल्चरला. ओके. या बारच्यांनी घ्यायचंच आहे आपल्याला, सोडायची नाहीये. ओके. आता बघा तुम्हाला जर काही प्रश्न आहेत ना तर हे थोडं लॉजिक लावायचं. आता भात आपल्याला माहिती आहे हे कसं आहे तृणधान्य आहे. कसं आहे तृणधान्य. पहा लॉजिक कसं लावायचं ते बी सांगतोय मी. तृणधान्य. आता तृणधान्य क्रॉप असतात, या तृणधान्य क्रॉप नत्र स्थिरीकरण करते का नाही म्हणजे मग याचे काही येतं हे नाहीये. कपाशी आता हे फायबर क्रॉप आहे. अलग लक्षात. फायबर क्रॉप हे किंवा कॅश क्रॉप आहे त्याच्यामुळे हे कट होईल. राहिलं सूर्यफूल काय आहे तेलवर्गीय आहे आणि एकमेव जर सोयाबीन सोडली तर हे बाकीचे जे काही आपलं सोयाबीन ग्राउंडनट वगैरे सोडलं तर बाकीचे येतं तर हे नत्र स्थिरीकरण करत नाही त्याच्यामुळे हे नाहीये. मग काय राहते अल्फा उत्तर मारून टाका, बिनधास्त मारून टाकायचं. अलग लक्षात. लसूण घास.
आता बघा हिरवळीचं खत काय असते. आधी याचे बघा दोन प्रकार पडतात हिरवळीच्या खताचे. मराठीत सांगतो, याला एक इन सितू म्हणतो आणि एक असते ग्रीन लिप मॅन्युअरिंग. इन सितू ग्रीन मॅन्युअरिंग आणि ग्रीन लिप मॅन्युअरिंग. आता इन सितू ग्रीन मॅन्युअरिंग म्हणजे काय असते. इन सितू ग्रीन मॅन्युअरिंग याचे प्रकार बघा दोन. इन सितू ग्रीन मॅन्युअरिंग म्हणजे काय, जागच्या जागी ते पीक वाढ व्हायचं आहे तुम्हाला आणि तिथंच त्याला गाडायचं आहे सोप्या भाषेत. अलग लक्षात, म्हणजे हे शेत आहे. कन्सेप्ट मी काय म्हटलं, कन्सेप्ट क्लिअर करले तुमचे. इन सितू ग्रीन मॅन्युअरिंग मध्ये बघा हे शेत आहे, या शेतामध्ये काय करायचं, ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप जे येतं ते, आता ते कोणते ते बिन सांगतो. ओके, ते पेरायचे. अलग लक्षात, ते पेरायचे आणि हे पेरून काय करायचे, नंतर याची वखरणी करून किंवा नांगरणी करून याला जमिनीत गाडायचे. अलग लक्षात. तर हे झालं इन सितू ग्रीन मॅन्युअरिंग. दुसरं हे, याला एक सितू ग्रीन मॅन्युअरिंग असंही म्हणू शकतो आपण. आणि दुसरं बघा, एक सितू ग्रीन मॅन्युअरिंग असंही म्हणू शकतो, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की बा हिरव्या कवळ्या पानांचा आपण इथं यूज केला जातो, म्हणजे लिप ग्रीन मॅन्युअरिंग किंवा ग्रीन लिप मॅन्युअरिंग म्हणतो. काय म्हणतो आपण, ग्रीन लिप मॅन्युअरिंग असे म्हणतो. का, कारण याच्यामध्ये काय करतात, इथं झाडं नाहीत लावत. इथं काय करतात, बाहेरचे जे झाडं आहेत जसे नीम झालं, कडुलिंब झालं, ग्लिरिसिडिया झालं, करण झालं, अलग लक्षात, महुआ झालं, या झाडाचे जे काही पानं येतं ते आणायचे आणि ते पानं आणून काय करायचे, तुम्हाला त्या शेतीत टाकाय, म्हणजे त्याच्यात टाकायचे आणि मग त्याची वखरणी करायची ते आतमध्ये गाडायचं. अलग लक्षात. तर हे दोन प्रकार आहेत. आता ग्रीन मॅन्युअरिंग म्हणजे काय असते, किंवा ग्रीन मॅन्युअरिंग म्हणजे काय, किंवा तुम्ही एक तर तुमच्या शेतामध्ये ते पेरू शकता किंवा बाहेरून आणून त्या शेतात टाकू शकता आणि त्याला तुम्हाला ते गाडायचं येतं आतमध्ये जमिनीमध्ये गाडायचे. त्यानं काय होणार आहे की तुमच्या जमिनीत काय होणार आहे, नत्राचे आणि बाकीच्या मायक्रो मूलद्रव्याचे काय भेटणार आहे, तर तुम्हाला तिथं तुमच्या जमिनीला भेटणार आहेत. आणि सोबतच तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब सुद्धा वाढणार आहे. सेंद्रिय कर्ब वाढलं की जमिनीमध्ये तुमचे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते वाढतील. ते वाढले की तुमची जमीन कशी बनल, फर्टाईल बनल. अलग लक्षात. तर हे जे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला कोणतं होतं, हे इन सितू ग्रीन मॅन्युअरिंगचं दिलं. म्हणजे काय, लसूण घास जे आहे तर हा पेरायचा आणि त्याला गाडायचं त्याच्यामध्ये. ओके, मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की नत्र कशात असते मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की नत्र जसं तुम्ही याच्यासाठी इन सितू ग्रीन मॅन्युअरिंग मध्ये, अलग लक्षात, म्हणजे जे जमिनीतल्या जमीन पेरायचे आणि गाडायचे. याच्यात कोणकोणते पिकं येतात, तर याच्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा ताग येतो. अलग लक्षात. त्याच्यानंतर धेंचा, हे एक महत्त्वाचं आहे. धेंचा, ताग येतो, धेंचा येतो, उडीद येतो, मूग येतो, चवळी येते. हे पेरायचे आणि गाडायचे. याला केव्हा गाडायचे हे महत्त्वाचं आहे, फ्लावरिंग येण्याच्या आधी त्याला जमिनीमध्ये गाडायचं. याच्यावरही प्रश्न बनलेला आहे. केव्हा गाडायचं त्याला, फ्लावरिंग यायच्या आधी, म्हणजे त्याला फुलं धरण्याच्या आधी ते जमिनीत गाडायच्या आधी. त्याच्यानंतर काय सांगितलं आपण, चवळी हे ना, धेंचा आहे, गवार हे, अलग लक्षात, गवार बिन सुद्धा याच्यामध्ये येतो. मूग झालं, मटकी सुद्धा येते. अलग लक्षात, मटकी सुद्धा येते याच्यामध्ये. त्याच्यानंतर वाटाणा, मसूर, वाटाणा सुद्धा येतो. मसूर, लिनसीड, मसूर सुद्धा येते याच्यामध्ये. बरसीम सुद्धा येते. अलग लक्षात, बरसीम सुद्धा येते. बरसीम, हे सगळे पीक हे जे मी आता सांगितले, अलग लक्षात, काय सांगितलं, ताग, धेंचा, ज्याला आपण सन हेम्प धेंचा जसं तुमचं सन हेम्प झालं. अलग लक्षात. तर याच्यामध्ये जे क्रॉप त्यांनी दिले जसं सन हेम्प, धेंचा, क्लस्टर बीन, तर याच्यातलं जे सन हेम्प आहे हे खूप महत्त्वाचं आहे. सन हेम्प हे आउटस्टँडिंग क्रॉप आहे. सन हेम्प, ज्याला की आपण काय म्हणू, धेंचा म्हणू. अलग लक्षात, धेंचा. आणि ज्यूट म्हणजे ताग. आता हे इंग्लिशवाल्याला काही सांगण्याची गरज नाही, बरं सांगत जाईल तरी सुद्धा. अलग लक्षात, ज्यूट, ताग. अलग लक्षात. हे झाले तुमचे कोणते पिकं, हे झाले येतं इन सितू ग्रीन मॅन्युअरिंग, म्हणजे पेरायचे आणि जमिनीत गाडायचं. केव्हा गाडायचं, फ्लावरिंग यायच्या आधी त्याला जमिनीमध्ये गाडायचं. अलग लक्षात. आता ग्रीन लिप मॅन्युअरिंग मध्ये कोणते येतात, ग्रीन लिप मॅन्युअरिंग मध्ये ग्लिरिसिडिया, ज्याला आपण गिरीपुष्प म्हणतो, ग्लिरिसिडिया ज्याला गिरीपुष्प हे येते. त्याच्यानंतर करंज येते. करंज बघा, करंज हिरवगार पीक या असते. करंज सुद्धा नत्र अवेलेबल करून देते. सुबाभूळ सुद्धा टाकतात रे बाबांनो, लक्षात घ्या. सुबाभूळ सुद्धा टाकतात. त्याच्यानंतर अंजन, अलग लक्षात. येन सुद्धा, नीम सुद्धा टाकतात. येन सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी, नीम सुद्धा सांगितलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. का लक्षात घ्यायचे मित्रांनो, कारण की त्यांनी जर प्रश्न विचारला किंवा खालीलपैकी कोणतं इन सितू ग्रीन मॅन्युअरिंग आहे. इन सितू ग्रीन मॅन्युअरिंग म्हणजे की जे जमिनीमध्येच जागच्या जागी हिरवळीचे खत म्हणतो, म्हणजे पेरायचे आणि गाडायचे. अलग लक्षात. तर याच्यात हे सगळे पिकं लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि सेंद्रिय, मग याचं काय फायदा, सेंद्रिय खत हे एक लक्षात घ्या. सेंद्रिय खत हे
त्याच्यानंतर यांनी सेंद्रिय कर्ब वाढते जमिनीचा, नत्र एक जास्त प्रोव्हाइड होते, सोबत जमिनीत त्याच्यामुळे सूक्ष्मजीवांचा कार्यास उत्तेजन भेटते, जमिनीत पाणी वाहून जाणे याच्यामुळे कमी होते, बरेचसे याचे फायदे येतं, अलग लक्षात. आणि सोबत अजून याचा एक ड्रॉबॅक असा आहे याचे हे की जर आपण इन सिटू ग्रीन मॅन्युअरिंग जर केलं तर आपला एक सीझन आपला वाया जातो. कारण बघा ना, जर आता उडीद तुम्ही लावला, उडीद मूग लावली तुम्ही ग्रीन मॅन्युअरिंगसाठी लावली सपोज, तर काय होते, जर ते ग्रीन मॅन्युअरिंगसाठी लावले तर आपल्याला त्यांना फुल आलं, फुलाची स्टेज आली त्याला, तर त्यांना जर आपण गाडलं, अलग लक्षात, तर गाडल्यानंतर आपल्याला काय करावं लागते, लगेच पेरराय नाही चालत, ते जमिनीत गाडल्याच्या नंतर, कारण हे काय करतात, जमिनीतले जे काही मूलद्रव्य असतात ते शोषण करतात एकदम खालच्या लेवलमधून, आणि ज्या वेळेस आपण त्याला जमिनीत गाडतो तर त्यांनी जे शोषण केलेले खालच्या लेवलचे मूलद्रव्य आहेत ते वरच्या लेवलमध्ये आपण गाडल्यानंतर वरच्या लेवलमध्ये येतात ते, अलग लक्षात. तर हे खूप महत्त्वाचं आहे तर ग्रीन मॅन्युअरिंग. आता याच्यानंतर हा प्रश्न कधी आला तुम्हाला ते चुकायला नको, हे लिहून घ्या. असं जर तुम्हाला भेटत असेल आता तुमचा ग्रीन मॅन्युअरिंगचा हा कन्सेप्टच इथं क्लिअर झाला. आता मागचा जो प्रश्न घेतला त्याच्यात तुमचा अन्नद्रव्याचा कन्सेप्ट बऱ्यापैकी कव्हर झाला. आता नेक्स्ट बघा प्रश्न कोणता आहे हा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथं तुम्ही काय करू शकता की टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, नवीन असाल तर ॲप डाउनलोड करून घ्या सगळ्यांनी लवकरच. आता प्रश्न तिसरा इथं ह्यो आपल्या टेस्टमधलाच आहे, व्हॉट इज द आयडियल पीएच रेंज फॉर द मोस्ट ऑफ द ॲग्रिकल्चर सॉईल. मराठीत त्याला म्हटलं की बहुतेक कृषी जमिनीसाठी योग्य पीएच किती असतो. तर पहिलं दिलेला ऑप्शन 4 ते 5, दुसरा दिलेला आहे 3 ते 4, तिसरा दिलेला आहे 6 ते 7, आणि चौथा दिलेला आहे 8 ते 9, आणि पाचवा दिलेला आहे नन ऑफ द अबो, म्हणजे यापैकी नाही. तर याचं उत्तर आपण दिलेलं आहे 6 ते 7, अलग लक्षात, 6 ते 7. आता हा कन्सेप्ट समजून घेऊ. पहिला, आता बऱ्याच जणांनी वाचला असेल पीएच पीएच पीएच. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना कोणत्याच पुस्तकात नाही, मी सांगितले त्या पुस्तकात नाही येतं, अलग लक्षात. आणि काही काही गोष्टी आहे ना एकदम शॉर्टमध्ये दिलेल्या आहेत, तेवढ्यात होणार नाही आहे, त्याच्यामुळे जनरल ॲग्रिकल्चर किंवा हे बाकीचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करावं लागतील, अलग लक्षात. आता हे मेन्स दिलेले आहेत त्यावेळेस ते सगळं वाचलेले आहेत, त्याच्यामुळे या गोष्टी आपल्याला माहिती. ओके, आता बघा पीएच. आता पीएचचा फुल फॉर्म कधी तुम्ही बघितला काय, आणि पीएच हा कन्सेप्ट कोणी दिला किंवा ही टर्मिनॉलॉजी कोण दिली, तर ही दिली सोरेनसन. कोण दिली पीएचची टर्मिनॉलॉजी? सोरेनसन. सोरेनसन हे नाव सायंटिस्टचं लक्षात घ्या. पीएच हे कोणा दिली टर्म कोण दिली आहे, पीएच ही टर्म दिली सोरेनसन. केव्हा दिलेली आहे, अलग लक्षात, ही दिली 1909 मध्ये, ही लक्षात घ्या. टॉप लेवलचे जर प्रश्न आले ना कसाच, म्हणून म्हणत आहे डिप्लोमा स्टुडंट हे भेटणार नाही, तुम्ही जे मार्केटमधले पुस्तकं वाचतात ना, नाही दिलेले आहे त्याच्यात या गोष्टी, अलग लक्षात. सोरेनसननं दिलेली आहे, केव्हा दिलेली आहे, 1909 मध्ये दिला. आता पी आणि एचचा फुल फॉर्म कधी विचार केला, पीएच आणि असं नाही म्हणत आहे, बरेच जण आपले 60-70% लोकांना माहिती असेल पीएच काय त्याचा फुल फॉर्म वगैरे, पण 20-30% लोकांना तरी माहिती नसेल. तर बघा पीएचचा अर्थ होतो, पी आणि एच याचा अर्थ जर आपण बघितला तर पी म्हणजे काय, पोटेन्स, अलग लक्षात, पोटेन्स. आणि पोटेन्स म्हणजे काय, पोटेन्शियल म्हणू शकतो आपण त्याला, काय म्हणू शकतो, पोटेन्शियल. कारण पोटेन्स हा जो वर्ड आहे तर हा जर्मन वर्ड आहे. कोणता वर्ड आहे, जर्मन. बघा रे बाबा, हा जर्मन वर्ड आहे. आणि पोटेन्स, आणि एच फॉर हायड्रोजन, एच फॉर हायड्रोजन, एच फॉर हायड्रोजन म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन्स असा याचा अर्थ होतो, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन्स. पीएचचा अर्थ आहे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. मग टर्मिनॉलॉजी ही टर्म कोण दिली, सोरेनसननं दिली आहे, पीटर सोरेनसन नाव आहे त्या सायंटिस्ट, त्याने 1909 मध्ये दिलेली आहे. आणि पीचा अर्थ होतो पोटेन्स, पोटेन्स म्हणजे ग्रीक नाही जर्मन मध्ये हा वर्ड आहे. आणि पोटेन्सचा अर्थ होतो पोटेन्शियल, अलग लक्षात, म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन्स असा याचा अर्थ होतो, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन असा अर्थ होतो याचा. आता दुसरं झाले 2 पॉईंट. तिसरा पॉईंट, पीएचची स्केल किती असते, तर पीएचची स्केल असते 0 ते 14. बऱ्याच ठिकाणी 1 ते 14 सांगतात, अलग लक्षात, पण तशी रेंज त्याची आहे 0 ते 14. आता 0 ते 14 ही रेंज आहे, ही स्पेलची स्केल आहे असं म्हणू. इथं आहे 0, इथं आहे 14. बघा इथं कन्सेप्ट क्लिअर करणार आहे मी, आणि हे एकदा या पीपीटीमध्ये कन्सेप्ट क्लिअर झाला की पुढचं ऑटोमॅटिक तुम्हाला एवढं काही एक्सप्लेन करण्याची गरज पडणार नाही, अलग तसे रिव्हिजन आपण घेत जाऊ, कारण तुम्हाला रिव्हिजन्स करणं खूप गरजेचं आहे. आता इथं आला आहे 7, मध्यभागी आलेला आहे 7. आता बघा ही 0 ते 14 आहे. आता 7 पासून इकडं 0 पर्यंत म्हणजे 6, 5, 4, 3, 2 आणि 1, आणि इकडं 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. तुम्ही इथून जर इकडे जसं जासाल तर तुमची सॉइलची ऍसिडिटी ही वाढत जाते का कमी होते, कन्सेप्ट बघा. तर मित्रांनो लक्षात घ्या, 7 पासून जसं आपण 1, 2, 3, 4, 5, 6 कडे जाऊ तर त्याची ऍसिडिटी म्हणजे आम्लता ही वाढत जाते, अलग लक्षात. जसं इकडे जातो आपण तशी इकडची याची याला काय म्हणू, आपलं एक आम्ल आणि एक विम्ल, अलग लक्षात. याला बेसिक म्हणून किंवा अल्कलाईन, त्याला काय म्हणू आपण अजून, अल्कलाईन, ही सुद्धा कमी होत जाते. ओके,
आता बघा हे जे आहे 7, मग 7 काय आहे, 7 हे न्यूट्रल, 7 कसं आहे न्यूट्रल. मग यांनी काय सांगितलं की बा बहुतेक ज्या कृषीच्या जमिनी आहेत याच्यासाठी योग्य पीएच कोणता सांगितला, तर ह्यो सांगितला 6 ते 7. पण अजून मी तुम्हाला सांगतो की सर्वसाधारण जे उत्पादनक्षम जमिनीचा पीएच आहे, सर्वसाधारण उत्पादनक्षम जमिनीचा पीएच हा असला पाहिजे 6 ते 8, हा असला पाहिजे 6 ते 8. पण इथं ऑप्शन असं कोणतंच नाही आहे, हे बिन नाही हे पण नाही, किंवा आहे सर 8 ते 9, पण 9 नको आहे ना, इकडं आम्हाला 8 पर्यंतच पाहिजे ते. म्हणजे 6 ते 8 हा जो पीएच आहे तर हा जमिनीचा सर्वसाधारण उत्पादनक्षम जमिनीचा पीएच हा 6 ते 8 असला पाहिजे. याचं कारण काय बरं, हा पीएच असणं गरजेचं का आहे, कारण की हा पीएच जर असला तर पिकाची वाढ चांगली होते. पिकं जे असतात आपले पिकं असतात ते अन्नद्रव्य त्यांना मुबलक प्रमाणात इथं घेऊ शकतात. त्याच्यानंतर अन्नद्रव्य तर घेऊ शकतात, पण सूक्ष्मजीवांची जी काही क्रिया त्यांच्या ऍक्टिव्हिटी असतात त्या सुद्धा चांगल्या चालतात, अलग लक्षात. त्याच्यानंतर तुमचे खतं सुद्धा त्यांना अवेलेबल होतात जर तो पीएच चांगला असेल तर, म्हणजे या रेंजमध्ये तो पीएच असेल तर. आता तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्हाला. जर स्फुरद काय आहे स्फुरद, आता हे स्फुरद जमिनीला उपलब्ध होण्यासाठी, स्फुरद जमिनीला उपलब्ध होण्यासाठी याचा पीएच जो असला पाहिजे तो असला पाहिजे 6.5. किती असला पाहिजे 6.5. जर 6.5 स्फुरद जर तुमच्या जमिनीचा पीएच असला तर स्फुरद उपलब्ध होते जास्त प्रमाणात. म्हणजे याचा अर्थ असं नाही की स्फुरद उपलब्ध होणार नाही, अलग लक्षात. की याचा अर्थ जर कमी असला तर असं नाही की तो उपलब्ध होणार नाही, तो होणार आहे, पण जास्त प्रमाणात कधी उपलब्ध होते, जास्त प्रमाणात कधी स्फुरद होते, ज्याचा पीएच 6.5 असेल तर, अलग लक्षात. म्हणजे मग त्याच्यानंतर नत्र, आता नत्राची उपलब्धता कोणत्या पीएच वर होते हे प्रश्न विचारल्या जाऊ शकतात तुम्हाला मित्रांनो. नत्राची उपलब्धता जर त्या जमिनीचा पीएच 6 ते 7.5 जर असेल तर त्याची नत्राची उपलब्धता चांगली होते, अलग. त्याच्यानंतर पालाश, ज्याला आपण पोटॅशियम म्हणतो मित्रांनो. बघा हे तुम्ही हे जे बघता ना, हे आतापर्यंत असं कधीच झालेलं नाहीये जे मी तुम्हाला करून घेता, हो सगळं करत आहे मी. पालाशची उपलब्धता काय होते, जर 5.5 तर तुमचा पीएच 8च्या दरम्यान असेल तर पालाशची उपलब्धता जास्त होते, अलग. म्हणजे आपण जर ऍग्रिकल्चर झालो याचा अर्थ की आपण जर पुढे कृषी सेवक झाले, कृषी सहाय्यक झाले, तुम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे, तुम्हाला ह्या गोष्टी आता कन्सेप्ट असले ना तिथं काम येणार इथं, अलग लक्षात. तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. खरंच एक ॲग्रिकॉस म्हणून आपली जबाबदारी आहे की जेव्हा आपला शेतीचा व्यवसाय आहे, अलग लक्षात, याला ग्लॅमर द्यायचं आहे, अलग लक्षात, याला ग्लॅमर द्यायचं आहे. येणाऱ्या काळात आपल्या ॲग्रिकल्चरला ग्लॅमर भेटल, त्याच्यामुळे आपल्याला नॉलेज घ्यावं लागेल, अलग लक्षात. तर हे नत्र स्फुरद हे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. त्याच्यानंतर बघा की महाराष्ट्राच्या बाबतीत ह्यो डाटा कुठंच नाही भेटणार तुम्हाला, अलग लक्षात. ह्यो कोणत्याच मी कोणाच्या पुस्तकाचं नाव नाही घेऊ शकत इथं ऑनलाईन प्लॅटफॉर्म, पण ह्यो डाटा कोणत्याच पुस्तकात नाही आहे. कोणता ह्यो आता मी जो सांगत आहे. महाराष्ट्रातील 48.5% जमीन ही सध्या न्यूट्रल आहे, म्हणजे उदासीन आहे, आणि हे चांगलं आहे. म्हणजे 50% महाराष्ट्रातली जमिनीचा पीएच हा न्यूट्रल आहे, 48.5% जमीन महाराष्ट्रातली न्यूट्रल आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट 33.1% जमीन ही किंचित किंवा माफक आम्ल आहे, म्हणजे ऍसिड आहे. किंचित किंवा माफक, जास्त नाही बरं, किंचित किंवा माफक, म्हणजे आपण याला मॉडरेटली म्हणतो किंवा माफक, अलग लक्षात. ही किती आहे 33.1% जमीन किंचित किंवा माफक ही आम्ल आहे. आणि 18.4% जमीन महाराष्ट्रातली ही विम्ल आहे. विम्ल म्हणजे काय, अल्कधर्मी, बेसिक म्हणतो आपण, ही विम्ल आहे. कशी आहे रे विम्ल. आता मलाही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे माझं, पण मला ह्या गोष्टी तुम्हाला सांगायचं, आम्ल बिंबल बरं चाल द्या शिकवेल तुम्हाला सगळं मी बिन याच्यात तुम्हाला तरबेज करून सोडेल, काय टेन्शन नका घेऊ. म्हणजे महाराष्ट्रातली न्यूट्रल जमीन किती आहे, महाराष्ट्रातल्या जमिनीबद्दल बोला. हा डाटा कुठंच नाही आहे, तुम्ही कुठेही बघा, कोणत्या पुस्तका काढा लगेच भेटणार नाही तुम्हाला. बऱ्याचशा अशा गोष्टी राहणार आहेत जे तुम्हाला कुठंच भेटणार नाही, ते मी तुम्हाला देणार आहे, कारण तुम्ही लिमिटेड अभ्यास करणार आहे. पण माझं टार्गेट आहे 48+, त्याच्यामुळे मी तुम्हाला 3 येऊन सोडणार आहे. ओके, तो झाला प्रश्न नंबर 3. समजलं स्पीच स्केल हे ते. अजून दुसऱ्या टेस्ट येतील त्याच्यामध्ये आपण अजून याचं एक्सप्लेनेशन याच्यावर प्रश्न आला तर घेत राहू. ओके, आता प्रश्न चौथा काय विचारला, विच ऑफ द क्रॉप इज नोन ॲज ए किंग ऑफ सिरियल. धान्याचा राजा म्हणून तृणधान्याचा राज्य पाहिजे इथं, तृणधान्याचा लक्षात घ्या, हे थोडं मराठीमध्ये तृणधान्याचा राजा म्हणून ओळखले जाणारं पीक कोणतं. ऑप्शन आहे सॉर्गम, बार्ली, मेज, व्हीट, राईस. त्याचं उत्तर आहे व्हीट. उत्तर काय आहे व्हीट, गहू, अलग लक्षात. आता बाकीचे जे काही आहेत आपल्याला इथं, कारण याच्यावर प्रश्न मागच्या कृषी सेवकला एक प्रश्न विचारला आहे, तो सुद्धा मी आज इथं सांगणार आहे. तर बघा, तृणधान्याचा राजा काय सांगितलं रे बाबांनो, गहू.
मग तृणधान्याची राणी काय आहे? याची राणी आहे मक्का, मेज. आलं का लक्षात? राणी, तृणधान्याची राणी काय आहे? मक्का. आता बघा, मग तृणधान्याचा राजा काय झाला? गहू. तृणधान्याची राणी काय झाली? मक्का. म्हणजे क्वीन ऑफ सिरियल्स मक्का, किंग ऑफ सिरियल्स गहू. त्याच्यानंतर बघा, किंग ऑफ पल्सेस, किंग ऑफ पल्सेस म्हणजेच काय? तर कडधान्याचा राजा, कडधान्य, या कडधान्याचा राजा आहे ग्राम, म्हणजे हरभरा घाटे खाता तुम्ही. मग क्वीन ऑफ पल्सेस कोण येईल रे? पी, म्हणजे वटाणा. काय येईल? वटाणा. त्याच्यानंतर बघा, झाले किंग. आता किंग ऑफ ऑइल सीड, हा हे माहिती पाहिजे. किंग ऑफ ऑइल सीड, किंग ऑफ ऑइल सीड म्हणजे काय? तर किंग ऑफ ऑइल सीड म्हणजे की तेलवर्गीय पिकाचा राजा कोण? तर त्याचं उत्तर काय आहे? ग्राउंडनट. काय आहे? ग्राउंडनट. भुईमुंग, भुईमुंग लक्षात घ्या, लिहून घ्या. आता हे मला इथं थोडं याच्यात लिमिटेशन्स येतात. भुईमुंग मी जे बोलत आहे ना, तर ते लिहून घेत झाला. लक्षात घ्या, भुईमुंग. मग किंग नाही, क्वीन ऑफ ऑइल सीड. मग राणी कोण आहे? तर राणी आहे सिसॅमम. तीळ कोण आहे? राणी आहे. आलं लक्षात? बघा बरं किती प्रश्न तयार झाले तुमचे. त्याच्यानंतर आहे आता याच्यात बघू, सॉर्गमला काय म्हणतात? कॅमल क्रॉप म्हणतात. कॅमल म्हणजे उंट. आलं लक्षात? कॅमल म्हणजे उंट, उंटाचं पीक म्हणतात याला. त्याच्यानंतर सॉर्गमला किंग ऑफ कोर्स सिरियल्स असं म्हणतात. कोर्स सिरियल्स म्हणजे काय? जाडे भरडे किंवा जाडसड धान्याचा राजा, तर तो कोण आहे? सॉर्गम आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर मेज झालं, राईस झालं. त्याच्यानंतर तुम्हाला जर बघितलं तर म्हणजे तुम्हाला इथं प्रश्न काय विचारला की किंग ऑफ सिरियल. मी टेस्ट निस्त्यात दिल्या असत्या, 200 रुपये प्राईस ठेवली असते, तर तुम्हाला काय फक्त एवढंच केलं असतं, किंग ऑफ सिरियल व्हीट. आला तर प्रश्न आला, नाही आला तर गेलं. पण मला सांगा, आता यांनी याच्यातलं कोणतेही जर किंग ऑफ पल्सेस विचारलं, क्वीन ऑफ पल्सेस विचारलं, किंग ऑफ सिरियल्स विचारलं, किंग ऑफ ऑइल सीड विचारलं, क्वीन ऑफ ऑइल सीड विचारलं, अलग लक्षात. त्याच्यानंतर किंग ऑफ फॉडर बरसीम, किंग ऑफ फॉडर बरसीम, क्वीन ऑफ फॉडर. राणी कोण आहे? राणी आहे लुसर्न ही राणी आहे. अलग लक्षात. तर बघा हे आहे, तर याच्यावर मी स्पेशल एक व्हिडिओ घेणार आहे, डोंट वरी, कारण याच्यावर 2 ते 3 प्रश्न राहतील आणि सगळ्याच पिकाचा घेणार आहे, सगळेच म्हणजे हॉर्टिकल्चर वगैरे. पण मला सांगा ना, इथं तुमचे किती प्रश्न बनले? 1 प्रश्न, 2 प्रश्न, 3 प्रश्न, 4 प्रश्न, 5 प्रश्न, 6, 7, 8. मी असंच नाही म्हणलं की हजारो प्रश्नाचा सराव होणार आहे, हजारो प्रश्नांचाच तुम्हाला सराव करून घेणार. अलग लक्षात. त्याच्यामुळं ज्या मुलांनी डाउनलोड केलेले आहेत, हे केलेले आहेत, त्यांना नक्कीच याचा फायदा होणार. आणि माझं टार्गेट राहील 48+, माझी बॅच 48+. एक 5वा प्रश्न याच्यातला घेतोय, टोटल फर्टिलायझर कन्झम्पशन मॅक्झिमम इन विच स्टेट. चालू घडामोडीचा प्रश्न टाकलेला आहे, कारण चालू घडामोडीवर सुद्धा TCS IBPS असे प्रश्न विचारल म्हणून टाकला. काय टाकला आहे? भारताच्या कोणत्या राज्यात एकूण खत वापर सर्वाधिक आहे? याच्यात ऑप्शन दिलं पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश. तर याच्यातलं ऑप्शन्स आहे, बऱ्याच जणांनी पंजाब मारलेलं आहे, पण हे चुकीचं असेल मित्रांनो. तर याच्यात हे उत्तर प्रदेश आहे. बघा आता ह्यो बी इथं कन्सेप्ट मी क्लिअर करणार आहे तुमचे. एका जणांनी मला, आपली ज्याने बॅच घेतली त्यानं मला याला मेसेज टाकला होता आपल्या ॲपला, सर हे कसं आहे? म्हणलं तुला एक्सप्लेनेशन्समध्ये मी सांगेल. तर इथं सांगत आहे आता तुम्हाला. बघा टोटल फर्टिलायझर, टोटल फर्टिलायझर म्हणजे एकूण खताचा वापर. म्हणजे 100 टन जर खत असेल तर त्या 100 टनापैकी जवळपास 40 टन एकठं UP वापरत असेल, तर ते झालं आहे एकूण खताचा वापर. अलग लक्षात. यामध्ये कोण आहे? उत्तर प्रदेश आहे. अलग लक्षात, उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचं की लोएस्ट कन्झम्पशन्स, म्हणजे लोएस्ट म्हणजे कमी कन्झम्पशन्स, म्हणजे कमी वापर कुठं केला जाते याचा. अलग लक्षात. कमी वापर कोणत्या राज्यात केला जातो की जे की 1.5 kg पर हेक्टर एवढाच वापरल्या जाते. तर याचं उत्तर आहे AP, आंध्र प्रदेश. आहे का याच्यात? आहे ना, आंध्र प्रदेश. कमी वापर आंध्र प्रदेशमध्ये केला जाते, म्हणजे 1.5 किलो पर हेक्टर ॲव्हरेज असते. हे 1.5 किलो पर हेक्टर एवढा वापर केला जाते आंध्र प्रदेशमध्ये. मग जास्त वापर, ज्याला की आपण हायेस्ट फर्टिलायझर कन्झम्पशन जर कुठं असेल, हायेस्ट फर्टिलायझर कन्झम्पशन कुठं असेल, तर ते हे पंजाब. ते कुठं आहे? पंजाब. राज्य जर विचारलं तर पंजाब लिहायचं आहे. आणि जर राज्य हा शब्द नसेल तर मात्र तुम्हाला पॉंडिचेरी लिहायचं आहे. लक्षात घ्या, पॉंडिचेरी. राज्य जर म्हणलं तर पंजाब, म्हणून इथं पंजाब. तर पंजाब कशात हे हायेस्ट वापर करते. हायेस्ट वापर म्हणजे कसा की तो 18 kg पर हेक्टर एवढा वापर करते. 18 kg पर हेक्टर एवढा पंजाबचा वापर करते. आणि जर तुम्ही
पॉंडिचेरी जर घेतला तर ह्यो 538 kg पर हेक्टर एवढा वापर केला जातो, म्हणजे हा इथं भरपूर वापर केला जातो. अलग अलग ह्यो डिफरन्स आहे मित्रांनो. टोटल फर्टिलायझर विचारलेले आहे, मुलं कन्फ्यूज झाले, त्यांनी पंजा मारले, पण मी कन्फ्युजिंगवालाच प्रश्न टाकला आणि त्याचं एक्सप्लेनेशन्स बिन दिलं आहे आता तुम्हाला. अलग लक्षात. तर हेच उद्देश आहे मित्रांनो. कारण मी पहिलेही सांगितलं की मला याच्यात तुम्हाला माझी मेहनत खूप आहे. अलग आणि 300-350 रुपयात तुम्हाला अशा कुठंच बॅचेस भेटणार नाहीत. अलग लक्षात. त्याच्यामुळं असं एक्सप्लेनेशन्स मी तुम्हाला देणार आहो. हे डेमो लेक्चर्स होतं. हे व्हिडिओ बिन ॲपमध्ये जाईल आणि बाकीचं जे आपले हे आहेत काय आपलं याचं एक्सप्लेनेशन ते व्हिडिओ येतील. सगळं भेटेल तुम्हाला. वेळ आहे अजून, त्याच्यामुळे एकदम अशी गडबड नका करू. सर माझी लगेच टेस्ट सुरुवात झाली. अभ्यास करा, अभ्यासासोबत ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, टेस्ट सॉल्व्ह करायच्या आहेत आणि हे सुद्धा करायचं. ॲप डाउनलोड करा, टेलिग्रामला जॉईन व्हाल आणि लवकरच आपल्या अशा कृषीचे व्हिडिओ आता येत जातील. तर आज आपण इथं थांबू आणि ज्या मुलांना घ्यायचं असेल त्यांनी सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म हे प्ले स्टोअरवर जा, ॲप डाउनलोड करा आणि तिथून हे परचेस कोर्स करा. 100% तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला वाटत असेल मी एखाद्याची सर बॅच घेतलेली आहे, घ्या बॅच, काही मला म्हणणं नाही आहे, पण इकडं फायदा होणार 100%. अलग लक्षात. म्हणजे तुम्ही असा डबल इथं तुमचा अभ्यास चालू करू शकता. आता आज आपण इथं थांबू.